गोवा राज्यातून निर्मित अवैध मद्यांची वाहतूक चक्क सिमेंट मिक्सर वाहनातून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पथकाने अवैध मद्यांच्या बाटल्यांनी भरलेले 595 खोके जप्त केले आहेत। या प्रकरणी वाहन चालक मोहन जोशी याला अटक केली आहे। गोवा राज्यात निर्मित मद्याला राज्यात बंदी आहे, असे असतानाही हा मद्याचा साठा छुप्या पद्धतीने राज्यात आणला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने CBD DY पाटील स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील घाट रस्त्यात मंगळवारी मध्यरात्री गस्त घातली। पथकाची गस्ती सुरू असतानाच 10 चाकी सिमेंट मिक्सर हे वाहन संशयास्पदरित्या येत असल्याचे पथकाला आढळून आले। त्यानंतर पथकाने ते वाहन अडवले। त्या वाहनाची पथकाने तपासणी सुरू केली। त्यावेळी वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या मिक्सरचे झाकण उघडले असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित अवैध मद्याचा साठा आढळून आला। पथकाने वाहन ताब्यात घेतले। या वाहनातून अवैध मद्याच्या बाटल्या भरलेले एकूण 595 खोके आढळून आले। दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत पथकाने वाहन जप्त केले। वाहनासह एकूण 66,39,175 रुपयांचा मुद्देमाल असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले। या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक महेश धनशेट्टी करत आहेत।